नमस्कार शेतकरी बंधूंनो, खोडवा नियोजन पार्ट 4 यामध्ये खोडवा बांधणी केव्हा करायची आणि बांधणी करताना कोणती खतं टाकायची ही माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ 100% बघा आणि ही माहिती आवडल्यास पार्ट नंबर 5 हे कमेंट बॉक्समध्ये टाकावे। मित्रांनो, खोडवा नियोजनमध्ये खोडवा बांधणी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो। खोडवा बांधणी करायचा असताना सरासरी 60 ते 70 दिवस झाल्यानंतरच बांधणी करावी। त्याचं कारण म्हणजे बरोबर खोडव्याची उंची 60 ते 70 दिवसानंतर 1.5 ते 2 फुटाच्या 2.5 फुटाच्या घरात जाते। त्यावेळी फुटव्यांची संख्या मिळालेली असते, चांगल्या प्रकारे फुटव्यांची संख्या मिळालेली असते आणि त्या फुटवे आपल्याला योग्य प्रमाणात किंवा फुटव्यांची संख्यांचं नियोजन करण्यास फार चांगल्या पद्धतीने मदत मिळते। त्याच्यामुळे उत्पादनात आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळतो। त्याच्यामुळे खोडवा नियोजन करत असताना बांधणी बरोबर 60 ते 70 दिवसानंतरच करावी। खोडव्याची बांधणी करत असताना रासायनिक खताचे डोस कोणते घ्यायचे, तर रासायनिक खताच्या डोसमध्ये 9-24-24-2, 10-26-26-2, अमोनियम सल्फेट 1, युरिया 1 बॅग, 10 किलो मायक्रोन्यूट्रन्स आणि 8 ते 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, त्यामध्ये दुय्यम 1 बॅग घ्यावी। हे खतं टाकल्यानंतर बांधणी केल्यानंतर त्या पाण्याला ड्रिंचिंग बी फार महत्त्वाचे असते। दिलेली रासायनिक खतं सर्व उपलब्ध होऊन 100% उपलब्ध होऊन पिकाच्या वाढीसाठी मिळण्यासाठी आणि ज्या तुटलेल्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी ड्रिंचिंग फार महत्त्वाची असते। ड्रिंचिंग दिल्यानंतर जिथं जिथं NPK आपले रासायनिक खतं पडलेले असतात तिथले बी उचलून दिली जातात। त्यासाठी आचार्य ॲग्रोचं शुगरकॅन किटमधलं पावडर नंबर 2 19-19 2 किलो याची ड्रिंचिंग द्या। ही ड्रिंचिंग दिल्यानंतर आपला खोडवा चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होणार आणि 100% उत्पादनामध्ये 10 टनाची वाढ मिळेल। याच्या पुढली माहिती पार्ट नंबर 5 मध्ये येणार आहे। ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा।